विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्यदेव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्तं मनोजवं मारुतुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति श्री राम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। जन्मेजयानं देवी भागवतामध्ये व्यासांना असं विचारलंय की महाराज नवरात्र वारंवार 4-4 महिन्याने कसं येतं? आता आपलं अश्विनी नवरात्र झालं, शाकंभरी आलं, मग गुप्त नवरात्र येतं, मग परत चैत्रात्र नवरात्र येतं, असं काय येतं? तर व्यास जन्मेजयाला समजावून सांगतात, हे जन्मेजया, सूर्यवंशातील राजे आणि सोमवंशातले राजे यांचं उत्कृष्ट चरित्र तुला मी सांगितलं. काल तुम्ही एकादशीच्या कीर्तनात ऐकलं थोडं. ज्या वेळेला मनुष्य आपल्या शक्तीचा उपयोग करतो, म्हणजे देवीचं चरित्र अभ्यासतो, देवीची उपासना करतो प्रत्येक नवरात्रात, त्याचं बल तो संसारामध्ये वापरून घेतो. ब्राह्मण ब्रह्मकर्म करून शक्तीचा वापर करतात, आशीर्वाद देऊन टाकतात की आयुष्यमान भव, म्हणजे ब्राह्मणाची शक्ती वापरली जाते.
4 महिन्यात ती संपून जाते. क्षत्रिय युद्ध करतो, त्याच्यामध्ये त्याची पराशक्ती जी आहे ती संपून जाते. व्यापारी व्यापार करतो, खोटं नाटक करतो, त्याची त्याच्यात, आणि सरकारी कर्मचारी दांड्या मारतात, त्याच्यात त्यांची संपून जाते. वाटतं आपल्याला दांडी मारल्यावर आपलं काम झालं, पण आपली शक्ती खलास होते, आपण खोटं वागलो. म्हणून पराशक्ती ही शरीरामध्ये कायम पाहिजे, आणि म्हणून पराशक्ती कायम पाहिजे म्हणून 4-4 महिन्यानं नवरात्र आले. आपल्याला ते 2च नवरात्र माहिती असतात, अश्विनी आणि चैत्री. पण हे शाकंभरी नवरात्र, शाकंभरी नवरात्रात देवांचं सुद्धा तेज नष्ट होऊन जातं. कारण ब्रह्मा, विष्णू आणि हर हे जगाचं उद्धार, कोणी संहार, कोणी उत्पत्ती. आपण उपासना केली. आता जसं तुमचा नातू आजारी असला आणि तुम्ही रामरक्षा रोज म्हणतात आणि रक्षा लावली मुलं, तो बरा होईल, पण तुमची शक्ती जाईल. मग आपण डोकं दुखलं की पोट दुखलं की त्याच्यावर रक्षा. आता पोट दुखतं तर खाऊ नको, 2 तास थांबून जाईल पोट, पण त्याच्याकरताही रक्षा वापरतो आपण. ज्याचा ज्या शक्तीचा वापर कराल ती शक्ती नष्ट होईल. कोणती गोष्ट, तुम्ही गॅसचं सिलेंडर जास्ती वापरलं ते लवकर संपेल, तसं आहे ते. शक्ती मिळवायची. आणि साधू संत काय करतात, तर शक्ती वापरत नाही, आणि म्हणून त्यांची शक्ती जगात काम करते. ते गेल्यावर सुद्धा, आता पहा तुम्ही गजानन महाराज जाऊन 100 वर्ष झाले, शक्ती चालू आहे. स्वामी समर्थांना जाऊन 100 वर्ष झाले, शक्ती चालू आहे. ते शक्ती वापरत नाही, म्हणून त्यांच्या शक्तीचा मागून उपयोग होतो. आपण घरातला एक सज्जन मनुष्य गेला की घरामध्ये फरक पडतो, त्याची शक्ती संपली. म्हणून आपण शक्तीचा दुरुपयोग करतो, लक्षात ठेवा. काय करतो, किरकोळ गोष्टीला सुद्धा परमेश्वराची शक्ती वापरून टाकतो. माझी किल्ली सापडली तर तुला नारळ देईल, सापडली किल्ली 2 तासात. म्हणजे देवाला नुसत्या नारळावर काम सांगायचं की माझी किल्ली शोधून दे. काही मोठं काम असेल तर शक्तीचा उपयोग करायचा, काही महत्त्वाचं काम असेल तर युक्तीचा उपयोग करायचा, मात्र भक्तीचा उपयोग कायम ठेवायचा, चालूच द्यायची. ती कशी पाहिजे, तर अहर्निशी भक्तीने वाढते शक्ती. म्हणून 9 नवरात्र हे जे वाढवायचे आहे, करायचे का, त्याचं कारण आहे. मग माणसाला शक्ती देण्याकरता 2 तिथ्या दिल्या, पौर्णिमा आणि अमावस्या. या दिवशी उपोषणानं सुद्धा शक्ती वाढते. अमावस्याला 1 वेळा आणि पौर्णिमेला 1, शक्ती वाढणार तुमची. पण तीच पौर्णिमा तुमची साडूच्या घरी जेवले की संपली. तुम्हाला स्वतःच अन्न खायला पाहिजे, म्हणून पूर्वी लोक दुसऱ्याच्या घरी द्वादशी सोडत ना. आता तुझ्याकडे येऊ चालणार तो, असं आहे. शक्ती चालली जाते ना. शक्तीला वापरलं पाहिजे का, नाही, क्वचित वापरायचं. आणि म्हणून शक्ती कायम राहिली पाहिजे. जन्मेजयला त्रैलोक्यातले प्रत्येक प्राणी वस्तूमध्ये पराशक्तीचा अंश निर्माण आहे. हे झाड उभं आहे, हे पराशक्तीवर उभं आहे. जेवढे प्राणी आहेत, जेवढे वनस्पती आहे, या सगळ्या पराशक्तीवर उभ्या आहेत. आणि पराशक्ती सगळ्या जगाचं रक्षण करते, म्हणून तिला शक्ती म्हटलंय. स्त्रिया सुद्धा शक्ती आहे. आणि म्हणून जेवढी जी स्त्री असत्य कमी बोलते, तिची प्रजा ज्ञानी असते. जेवढी छक्के पंजे कराल तेवढी प्रजा डोकं उठाडा. आईलाच विचारत नाही मध्ये, वडील तर लांबच राहिले. म्हणून ते म्हणतात
पराशक्तीचे उपासक अनेक राजे होऊन गेले. आता बघ, जेवढे राजे झाले त्यांनी देवीचीच उपासना केली. शिवाजी राजे कोणाची उपासना करायचे? देवीची. पृथ्वीराज चव्हाण देवीचे, हल्लीचे नाही, पूर्वीचे. असं आहे ते. पराशक्ती, जी शक्ती मिळवावी लागते आणि नवरात्रानं शक्ती मिळते. पहा तुम्ही, बरेच लोक असं कधीच बिना चपलेने वागत, पण नवरात्रात घालत नाही. ते कुठून येते ती शक्ती? लिंबाच्या रसावर आणि पाण्यावर पंतप्रधान राहतो 9 दिवस 10 दिवस. कुठून येते ही पराशक्ती? नुसतं लिंबाच्या पाण्याचा रस. तर पराशक्ती अशी निर्माण होत राहते. पराशक्ती सत्यवचनानं शरीरामध्ये जास्त वेळ विराजमान करते. म्हणून माऊली काय म्हणते, अनंत वाचाळ. आपण भजनातच वाचाळपणा करतो. ती काय आलं नाही, तिथं घरात लक्ष आहे, तू गुपचूप बसणं, तुझं भजन करणं, तिथं काय पाहतो? ह्या अशा असतात सगळ्या. 48 वर्ष भजन करतात, पण कुचकापणा जात नाही. एका मंडळाचे 2 मंडळ होतात, सद्गुरू आणि सत्यगुरू, हे असे मंडळ असतात. रंगीतच कपडे, रंगीतच झांज, रंगीतच ते गोट्या त्याला झांजेला, हे सगळं ढोंग. पराशक्ती, पराशक्ती जशी जशी वाढेल तशी वाचा सिद्धी आणि कार्यसिद्धी होते. असं सांगितलं आहे. पराशक्तीचा मनुष्य चालला तर सुगंध येतो. आमच्या जपरुअण्णात होती, सुगंध यायचा. म्हणून हे राजा, मी प्रत्यक्ष वेदरूपी क्षीरसागर घुसळलेला आहे. कोणता? वेदरूपी घुसळ. कोणी घुसळला? तो व्यासाने. आणि घुसळून त्यातून मी पराशक्ती रूपी कमल रूपी रत्न प्राप्त करून घेतलेला आहे. वेदातला सगळ्या पराशक्तीचं घुसळणं केलं आणि त्यातून कमळ काढलंय. कमळ कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं. कमळ जे आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि पराशक्तीतून रत्न प्राप्त करून घेतले. काय रत्न आहे? तर विद्या. व्यासांजवळ काय कोणते रत्न आहे? तर विद्यारूपी रत्न आहे. विद्येसारखं धन जगात नाही. विद्येसारखं धन चोरीला जात नाही. त्याची कोणी ईर्ष्या करेल तर त्याचाही उद्धार होतो. ज्ञानाचा कोणी ईर्ष्या करेल तर तो त्यालाही मार्ग लागतो. बाकीच्या धनानं जीव जातो. बाकीचं धन जीव घेतं, पण विद्यारूपी धन जीव घेत अनेक जीव वाचवतं. अनेक जीव वाचवतं. विद्यारूपी धन काय करतं? तर अनेक जीव वाचवतं. आणि धन अनेक लोकांचं जीव घेतं. धनही घेतं आणि कणही घेतं. ऐकत नाही. तुमचा काय जळतो? जीव. पोरं ऐकत नाही म्हणजे काय जळतो? जीव. धन आणि कण हे जीव घेतात. आणि एवढंच नाही तर बळी घेतात. मुलांपायी मनुष्य काय करतो? शेवटी हत्या. धनापायी काय होते? हत्या. पण पराशक्तीरूपी जे ज्ञानरूपी धन आहे, त्या धनानं मनुष्याची कीर्ती, प्रतिष्ठा, ज्ञान सगळं कायम राहतं. हे राजा, पराशक्तीच्या प्राप्तीमुळे मी स्वतः धन्य झालो आहे. आणि पराशक्तीमुळे धान्य उत्पन्न होतं. ही शक्ती, पृथ्वी काय आहे? शक्ती आहे. त्याच्यामुळे धान्य उत्पन्न होतं. म्हणून आजवर कोणी दुसरी देवता पंच ब्रह्मासनावर आरूढ झालेली नाही. आणि म्हणून जगात समर्थ कोणी नाही. संता व्यतिरिक्त समर्थ कोणी. हल्ली आपल्या पोरांचं नावही समर्थ ठेवून घेता लोक. समर्थ तेच की जे शक्तीवर आरूढ झाले. म्हणून आसन शक्ती आहे, पृथ्वी शक्ती आहे.
जन्मेजयानं विचारलं, महाराज पंचब्रह्मासन हे काय आहे? ब्रह्माचं आसन, ब्रह्म आसनाला चार, सकाळी प्रवचनात सांगितलं बा, चौरंगाला 4 पाय आहे. का 4 पाय आहे? तर चौरंगावर परमेश्वराचं आसन बसलं जातं. माणसाला फक्त लग्नाच्या वेळेला चौरंगावर बसावं लागतं, कारण त्याने धर्म अर्थ काम हे स्वीकारले पाहिजे म्हणून चौरंगावर एकच वेळा बसावं लागतं. देव चौरंगावर नेहमी बसतात, कारण त्यांच्यात धर्मशक्ती आहे, पराशक्ती आहे, कार्यशक्ती आहे, विचारशक्ती आहे. व्यास म्हणाले ब्रह्मांड पुराणामध्ये पंचब्रह्मासनाची माहिती आहे. ते जे पंचब्रह्मासन आहे याचं ज्ञान ब्रह्मांड पुराणात मिळेल. आता याच्यामध्ये 4 देव कोण आहे? तर ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि ईश्वर हे 4 खुरं आहेत, म्हणजे 4 पाय आहेत. आणि त्याच्यावर शंकर ही फळी आहे. त्यांना म्हणतात सदाशिव. फळी दमदार लागते, पाय दमदार लागतात. जे आसन करायचं आहे, खुर्ची आता हे बा तुमची प्लॅस्टिकची खुर्ची, त्याचे पाय असे होऊन जातात. लाकडाच्या खुर्चीचे शेवटपर्यंत होत नाही, झाले तरी त्याला पुस्ती दिली की ते परत काही एक दिवस राहतात. पण ही खुर्ची उभे राहिलं तर पाडून टाकेल तुम्हाला. लाकडाची खुर्ची सहजासहजी पाडणार नाही. म्हणून लाकडामध्ये काय आहे, सकाळी सांगितलं, ती वाहन शक्ती आहे, त्याच्यातून जातं. म्हणून ती आपली शक्ती खाली जाऊ देत नाही, खालची शक्ती आपल्याला देतं लाकूड. पण ते जमिनीवर पाहिजे. आता आपल्याकडे नशिबात दगड आहे, सगळे चकचक चकचक, दगडातून शक्ती वरते नाही आहेत. दगडातून शक्ती वरते नाही आहेत. पूर्वी जमीन सारवलेली असायची, म्हणून सारवलेली असेल की त्याच्यातून शक्ती पडायची. आधी पृथ्वी, त्याच्यात गाईचं शेण, म्हणजे शक्तीचा उजेड. तर सदाशिव हे फळी आहेत आणि देवात्मक पीठ आहे. म्हणून खाली ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश आणि त्याच्यावर सदाशिव. या पीठाला ब्रह्मासन असं म्हणतात. ब्रह्माचं आसन. ब्रह्म म्हणजे ज्ञान, हा जन्मलेला ब्रह्म नाही. हे आसन कोणीही इतर देवांना लाभलेले नाही. म्हणून महादेवीनं स्वतः पद्मासन, ब्रह्मासन तयार केलं. देवीने स्वतः केलं, शक्तीने. काय केलं देवीने? हे वापरलं नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूताचं आसन करून टाकलं. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, एका मातीत, नंदळ्यात माती, त्याच्यात गहू आणि त्याची देवी तयार होते. दुसऱ्या ठिकाणी मातीचा कलश, त्याच्यात पाणी आणि त्याच्यावर नारळ, तिथे एक देवी तयार होते. आणि एक अग्नी कुंड असतं नवरात्रामध्ये. या 5 साधनात शक्ती आहे. किंवा नाही अग्निकुंड असेल तर 24 तास काय जळतो? दिवा. अग्नी आहे. अग्नी हे सुद्धा तिचं रूप आहे. जल हे सुद्धा तिचं रूप आहे. आणि धान्य हे सुद्धा तिचं रूप. शेतकऱ्याकडे सगळे धान्य टाकतात नवरात्रात. आपल्याकडे शहरी भागात फक्त गहू असतो, पण ते उडीद, मूग सगळे टाकतात, कारण त्यांना सगळं उत्पन्न करायचं आहे. शेतकऱ्याला जमिनीतून सगळं धान्य उत्पन्न करायचं आहे आणि सगळ्या धान्यामध्ये शक्ती पाहिजे. हे तुमचं हायब्रिड आल्यापासून त्याच्यात शक्ती नाही आहे. कडगावचे शेतकरी असं आहे, ते त्याच्यात शक्ती निर्माण करावं लागतं. म्हणून शेतकरी सगळे धान्य टाकतो त्या नवरात्रात आणि त्याच्यात ते उगवत होतो. त्याच्याकडे अग्नी तत्व कमी असतं, कारण त्याच्या घरात कपाशी असते, कडबा असतो, कुठे पेटलं तर. म्हणून ते दिवा लावत नाही नवरात्रात. काय कंजूस आहे म्हणे, दिवा लावत नाही म्हटलं नाही. त्यांच्याकडे अग्नी तत्वाचं आता आपल्याकडे बा कुठे एखादी वायर लूज झाली की पेटलं, शॉर्ट सर्किट, शक्ती आहे ती.
काय आहे? शक्ती आहे. ही जेवढी गुप्त राहिली तेवढी ठीक आहे. ही प्रगट झाली की व्याप आहे, दुर्गंध येईल लगेच. म्हणून पंचमहाभूत त्यात अत्यंत सूक्ष्म स्वरूपात ब्रह्म आहे. या पंचमहाभूतामध्ये पृथ्वी आप तेजामध्ये सूक्ष्म स्वरूपात ब्रह्म आहे. विष्णू आणि महेश शक्ती हे पाचही अधिपत्य उत्पत्ती स्थान आहे. म्हणून वेदामध्ये यांना अव्यक्त म्हटलेलं आहे. आणि हाच अव्यक्तपणा माऊली हरिपाठा सांगितले, अव्यक्त निराकार तेथोनी चराचर. तसंच सर्व जग मूळ वस्तुता पुरेपूर भरलेलं आहे. तरी आदिशक्ती आणि पराशक्ती या दोन्ही मिळून एक तयार होते, भुवनेश्वरी, भुवनामधली ईश्वरी. म्हणून तिचं वर्णन आहे, विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारणीं निद्रां भगवतीं विष्णू रतुलां तेजस प्रभू. असं भगवतीचं वर्णन आहे. म्हणून हे राजेंद्र्या, आदिशक्ती देवीचं ज्ञान करून घेतल्याशिवाय मनुष्याला मुक्त होणं शक्य नाही. मग भगवंताने काय केलं की हे देवीचं ज्ञान कठीण आहे, हे सगळ्यांना साधणारं नाही. काही लोक या देवीच्या ज्ञानानं वाम मार्गाला चालले जातात, मध्यमास देवीला दाखवून देतात आणि ते नाश पावतात. ते मग देवानं आपली शक्ती काढली आणि तिचं नाव ठेवलं भक्ती. आपल्या भक्तांकरता स्वतंत्र काढली ती आपल्या शरीरातून, आणि ती भक्ती भक्तांना दिली की त्यांचं अधपतन होऊ नये. म्हणून जे देशभक्तीचे लोक होते त्यांनी सरकारकडून मानधन घेतलं. स्वातंत्र्य सैनिक काही लोकांनी घेतलं नाही, म्हणे नाही आम्ही आमची भक्ती विकणार. त्यांना लोकांनी मूर्ख म्हटलं, पण ते शक्ती घेऊन गेले. कारण त्यांनी त्यांची शक्ती वापरली आणि त्यामुळे ते मुक्त झाले. मदत घेतली की बद्ध झाला. मनुष्याने मदत घेतली की तो बद्ध होतो, तो मुक्त होत नाही. ज्याला मुक्त व्हायचं आहे तो कोणाचीच मदत घेत नाही. म्हणून हे राजेंद्र, आदिशक्ती देवीचं ज्ञान करून घेतल्याशिवाय मनुष्य मुक्त होणं शक्य नाही. म्हणून देवीची जाणीव न ठेवता मनुष्य दुःखाचा क्षय व्हावा असं वाटत असेल तर या मनुष्याला आकाशाला कातडे वेष्टून घातले पाहिजे. म्हणजे देवीला सोडून जर तू म्हणशील माझे कष्ट दूर झाले तर आकाशाला वेष्टन कर, ते शक्य नाही. म्हणून शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. सगळं शक्तीचे साधन आहे. म्हणून आपल्याला कुलस्वामींनी दिलेली आहे. आता द्वारकेला काय सांगितलं मी त्यांना की नमस्तुते महामाये रक्ष रक्ष जगन्माता आणि नमो भगवते वासुदेव मंत्र आणि जगाचं रक्षण करण्याकरता हनुमान चालीसा, एवढंच म्हणा तुम्ही आणि इथे सिद्ध करून घेऊन जा. आताही सांगितलं तेच करा, दुसऱ्या भानगडीत पडू नका. कोणी आपली आक्कड सासवाल्याने तिने झिंगोटी माय सांगितली तर तिच्या नादी लागू नका, बा तो हरला. हे आक्कड सासवा साडू हे काही घेऊन जा, झिंगोटी माय आहे ना देवी, झिंगोटी देवी आहे ना, असं आहे ते. हे असं करू नये, त्याच्यात ज्ञान नाही होत. वर्षाचा पहिला दिवस म्हणून देवाला द्यायचं, नंतर देवाला वर्षभर विसरून द्यायचं, असं थोडंच आहे. वर्ष सुखाचं जावं याकरता देव दर्शन घेणं नाही, ठीक आहे. मग आता जे घरून देवाचं स्मरण करत असतील काय त्यांचं चांगलं जाणार नाही असं थोडंच आहे. फक्त स्मरण राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? स्मरण. स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्मरणानं मरण सुधरतं, इतर कुठल्याच गोष्टीने मरण सुधरत नाही. यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात, जन्मसंसार बंधनातून मनुष्य त्यातून मुक्त होतो. म्हणून हे राजेंद्रा, मनुष्याचा दुःखाचा क्षय व्हावा म्हणून माणसानं कुठल्या गोष्टी अशक्य आहे ते समजलं पाहिजे. देवीची जाण ठेवलीच पाहिजे, आपल्या कुलस्वामिनीची जाण ठेवलीच पाहिजे. आता परवाच्या दिवशी एक 80 वर्षाच्या आजी त्यांच्या कुलस्वामिनीला गेल्या. त्यांनी बऱ्याच लोकांना त्यांना कोणी सांगितलं की दादाकडे जा. दादा तू म्हणे दादा मी दरवेळेला जाताना तिथे कुळधर्म करत होते, म्हणजे देवीची आरती. आता मला शक्य नाही, काय करू? म्हटलं तुम्ही हरभऱ्याची डाळ गुळ आणि तूप घेऊन जा, देवीजवळ ठेवून द्या, ती करून येईल पुढचं शिजवण्याचं काम. कारण तुमच्या हातून दान होणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात एक तिची मैत्रीण होतीच भजनी मंडळातली, का म्हणे आपण ते देवीजवळ ठेवलं महाराज तर मग आपल्याला प्रसाद काय मिळेल? पार डोकं. म्हटलं गुळ काढून घे त्याच्यातला, दोन्हीच्या दोन्ही तिथे खाऊन घ्या देवीजवळ. खायचंच महत्त्वाचं असतं. काय महत्त्वाचं असतं? तिला समर्पण केल्यावर तिचा आशीर्वाद रूपी घेऊन जा ना प्रसाद घरी, तो नको आहे. तिला समर्पण केल्यानंतर ते आशीर्वाद दिलंच, आज तुझ्याकडे लक्षच नाही. तर प्रसाद म्हणजे काय आहे? खाण्याचाच प्रसाद आहे का? म्हणून परवा काय सांगितलं, इथून त्याला घेऊन जा द्वारकाधीशाला घरी. नामरूपी जडले चित्त मी तयाचा अंकित. ज्याचं नामामध्ये चित्त जमलं त्याचा मी दास आहे असं देव म्हणतात. मी तयाचा अंकित. सिद्धांत समजले पाहिजे. प्रवचनात आणि कीर्तनात नाचणं कुठणं ठीक आहे, ते जोगव्या करता जोगवा मागताना अंगावर केस मोकळी सोडून भवानी होणं सोपं आहे. आदिदेवीची आत्मशक्ती आहे. हो, काय सांगितलंय स्तोत्रात म्हणतात तुम्ही, आत्मशक्ती योगजे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. मुळामध्ये महालक्ष्मी शक्ती आहे, मग सरस्वती आणि मग महाकाली, तिलाच बनावं लागतं. म्हणून आज आत्मशक्ती आहे ती स्वतःच्या सत्वगुणामुळे गुप्त आहे. ती काय आहे? तिच्याजवळ सत्वगुण आहे आणि सत्वगुणामुळे आदिशक्ती गुप्त आहे. म्हणून नमस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मीर नमोस्तुते. पण कशी आहे म्हणे, श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मीर नमोस्तुते. श्वेतांबर आहे म्हणजे स्वच्छ. कोणाचं रूप घेतलं तिने? सरस्वतीचं. आणि ती गुप्त आहे, ती दिसत नाही. महालक्ष्मी दिसून जाते, अंगावर सोनं बांगडे अंगठी वगैरे घातलं, गोप घातलं की दिसून जाते. पण विद्या दिसत नाही, प्रसंगाने ती प्रकट होते. आणि कालीला तर काहीच वेळ लागत नाही, उग्र रूप धारण केलं की तेव्हाच प्रकट होते. हा क्रोधाला काही आमंत्रण लागत नाही ना. म्हणून दीर्घ प्रयत्न, लज्जा भय अथवा प्रेमपूर्ण भक्ती साधनाची सर्वसंग परित्याग करावा लागतो. सर्वसंग, आणि सर्वसंग संसारी माणसाचा सुटत नाही. पण काही काही संसारी माणसं संग सोडून सुखी राहावे सोडून देतात डोक्यातला विषय आणि आपल्या आपल्या परमार्थात शांत राहतात. कोणतेही कारण असो, निसताना, उभं राहताना किंवा चालताना कोणत्याही अवस्थेमध्ये आदिशक्ती देवीचं चिंतन मनात करीत राहावं.
आणि म्हणून नाथांनी त्याच्यावर एक सुंदर भजन लिहिलं आहे, अनादि अंबिका अंबिका प्रगटली भवानी. अनादि अंबिका प्रगटली भवानी, आणि तिच्या नावाने जोगवा जोगवा मागेन. म्हणून पूर्वी कुळाचाराच्या घरी 4 घरून कणिक मागून आणावं लागायची, आणि मग ती तुम्ही किती श्रीमंत असा तिच्याकरता मागितलंच पाहिजे भिक्षा. ते म्हणते आपल्या घरी सगळ्यांना, आपण काही कोणाच्या घरी, मग तुला गर्व आहे. माझ्या घरी सर्व मला मोठा गर्व. हे कळायला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे माणसं. म्हणून दीर्घ प्रयत्न, लज्जा भय अथवा प्रेमपूर्ण भक्ती. दीर्घ प्रयत्न केले म्हणजे लज्जा भय चाललं जातं आणि प्रेमपूर्ण भक्ती होते. म्हणून साधनाने सर्वसंग परित्याग करावा. मग सर्वसंग परित्याग म्हणजे काय, तर मनाचा निरोध, मनाला आवरायचं आहे. जसं जसं जीव मनाला आवरत जाईल तशी त्याची पराशक्ती जागृत होते. जेवढं सत्य बोलेल तेवढे जिव्हे बशी सत्यम वद धर्मम चर. खरं बोलावं आणि धर्माने वागावं, दोनच गोष्टी. कोणतेही कारण असो, आदिशक्ती देवीचं चिंतन करीत असावं. संसाररूपी बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. याबद्दल जन्मेजया संशय बाळगू नको. व्यास म्हणाले, जन्मेजया राजा, तू सुद्धा कल्याणासाठी एकत्रित मनानं देवी माहेश्वरीची अत्यंत प्रार्थना कर. प्रार्थना कर म्हणजे भक्तीच कर. माहेश्वरी प्रथम विराट रूप धारण केलेल्या देवीची साधना करावी, नंतर सूत्रपणे ध्यानात चिंतन करावं आणि शेवटी अंतर्मय रूपिणीची आराधना करावी. अशी पायरी पायरीनं सेवा करावी. आपलं चित्त शुद्ध होत जातं. म्हणून सच्चित आनंद हे देवीचं रूप आहे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आनंद हे भगवतीचं स्वरूपच आहे. म्हणून आपण मुलाला पाठीवर सरस्वती काढायला लावतो, आणि सरस्वती सुद्धा सगळं पांढरं आहे. या कुंदेन तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव, पण ती पांढरी आहे. म्हणून सत्वगुणात्मक अन्नानेच ती जिभेवर राहते. रजोगुण अन्नानं ती राहत नाही. आज पेपरला वाचलं तुम्ही, पाणीपुरीचे 56 बुक. हे असा अधर्म होतो. त्याच्यानं काय होतं, लोक हसतात की काय. मर्म जे आहे आणि धर्म जे आहे ते सुटून गेलं की मग त्यातलं रहस्य राहत नाही. म्हणून आपलं चित्त शुद्ध होतं आणि सच्चित आनंद मिळतो. देवीचं रूप असं समजून ब्रह्मरूपिणी तिला म्हणतात. ती शक्ती भक्ती आहे. तिच्या स्वरूपात आपल्या चित्ताचा लय होऊन जातो आणि महाशक्तीच्या आराधनानं त्याशिवाय दुसरी आराधना जगात नाही. म्हणून पराशक्ती देवीची उपासना ज्यांनी केली ते सूर्यवंशात जन्माला आले आणि म्हणून बुद्धिवान झाले. सूर्यवंशात, म्हणून सूर्यवंशातले राजे बुद्धिवान. राजांचे पवित्र कीर्तिप्रद चरित्र धर्मभावना उत्पन्न करते आणि शेवटी उत्तम गतीला देते. म्हणून तुमचे जे पूर्वज आहे ते पुण्यमय चरित्र आहे. मी तुला सांगितलं, आता तू ते काय ऐकायचं इच्छा आहे ते मला सांग, मी म्हणजे पूर्ण करेल. बोल, आता तुला हे सांगितलं. तुमचे पूर्वज आणि त्यांची कीर्ती इतक्या दिवसापर्यंत काय आहे, तर ते पूर्ण सत्वगुणी होते. त्यांच्यामध्ये आकांक्षा आणि अपेक्षा राहिल्या नाही. शेवटी त्यांची बुद्धी शुद्ध झाली. मी एक प्राणत करून पाहिलं होतं.
15 वर्षापूर्वी एक आजी जात होती, म्हणजे त्या आजीला एक नातू 30-40 वर्षाचं म्हणत होतं की आजी आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, आता तुझी गती शरीर गमलं आहे. तर त्या आजीला त्याही वेळा प्राणशक्ती चांगली होती. ती म्हणे अरे लेकरांचं, सुनांचं आणि नातवांचं जो सात्विक मनुष्य आहे तो जाताना कधी उद्वेग करत नाही. उद्वेग केला तरी वासना राहते आणि अतिप्रेम ठेवलं तरी तर माझी वासनाच मला ठेवायची नाही कोणामध्ये, तर तुमच्याबद्दल उद्वेग आणि प्रेम नाही, पण घराण्याची परंपरा तुम्ही चालवावी ही माझी आशा आहे बस. आणि असं म्हटल्याबरोबर आजीने प्राण सोडला. नातू धन्य झाला, कारण त्याने शेवटी माफी मागून तर ही बुद्धी सोपी नाही ना. जेव्हा शरीराची यातना जाते शेवटच्या प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, म्हणून प्राणाला जो क्लेश होतो तो क्लेश त्या मशीनवर दिसतो पहा तुम्ही हल्ली, ते असं 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 करतं, असं 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 करतं, सब पदीने बंद होतं ते मॉनिटर. काय यातना होतं ते दिसतं ते. मग त्याला व्हेंटिलेटर लावावं लागतं की त्याला जास्ती त्रास होऊ नये म्हणून. व्हेंटिलेटर काय लगे काम संपलं. तो शक्ती दिलेला वायू आहे. एक जन्मेजया वेद महर्षी भगवान पूर्वी सर्वश्रेष्ठ अंबेने ब्रह्मा विष्णू शंकर या 3 महाशक्ती दिल्या आणि 3 सरस्वती महालक्ष्मी आणि गौरी असून देवी स्वइच्छेने त्यांना दिलेले आपण जे सांगितलं 30 गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, 30 दक्ष कन्या, 30 पूर्वी शिवाची शक्ती, 30 विष्णूची महासागरातून निघालेली सागराची कन्या विदित. म्हणून मी ते समुद्रावर जायचो ना 12 वाजता आणि तिथे नैवेद्य द्यायचो. तो समुद्राला दिला म्हणजे लक्ष्मीला सुद्धा मिळाला, कारण समुद्राची कन्या कोण आहे? ही जमिनीतून निघाली शंकराची, तर ही समुद्रातून निघाली. म्हणून शक्तीतून शक्ती आहे आणि युक्तीतून शक्ती आहे. म्हणून महालक्ष्म्याची क्षीरसागराची कन्या ही विदित आहे. तेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती अशा मूलदेवीपासून दोघी उत्पन्न झालेले आहे. क्षीरसागर व हिमालय यांच्या कन्या असून कशा जन्माला आल्या हे असंभवनीय आहे. ते तुझ्या मनाला उलटसुलट विचार पडतील, तू विनाकारण संशयग्रस्त होशील. तर मी सांगतो तेच ऐक, तू संशयात पडू नको. भगवान विष्णूला सागराचं मंथन करावं लागलं आणि त्याच्यातूनच महालक्ष्मी काढावी लागली. आता पण तुम्ही घरामध्ये सुद्धा पती कमवतो आणि पत्नी काटकसर करते, तिथेच लक्ष्मी शिल्लक राहते. युक्तीने कामं केले पाहिजे. आता जे तुम्ही फळं हे ते सगळं चिरतात, थोडासा त्रास झाला तरी एखाद्या प्राण्याला खाऊ घातलेलं महत्त्वाचं ते तुमचं उरलेले शेंडे, कारण त्याच्यापासून दुसऱ्या माणसाला शक्ती होईल. दुसऱ्याने कोणी खाल्लं तर ते सडेल, वास येईल, फेकून जाईल आणि नाश होईल. पण प्राण्यांनी खाल्लं तर तेही त्यांना, तुम्ही खाल्लेली मेथीचे पानं आणि त्याची मग शेवटचे बुडके गाईने खाल्ले तर त्याचं काय उत्पन्न होईल? दूध. तिला शक्ती येईल ना. म्हणून जगात शक्तीचं काहीच वाईट जात नाही. आणि त्या प्राण्यांनी टाकलेली विष्ठा तुमच्या अन्नाला खत, शक्ती बाबुडची. बकरीने खाल्ली समजा तर ती बकरी कुठे बसवता तुम्ही? शेतात. गाईचं शेण शेतात, म्हशीचं शेण. शक्तीतून शक्ती जी तुम्ही त्याजली. म्हणून जगात त्याज्य काहीच नाही आहे, फक्त मनुष्यच आहे.
काय वाया जातं? तर मनुष्यच वाया जातं. रेड्याच्या चामड्याचं सुद्धा नगारा तयार होतो, बकऱ्याच्या चामड्याचा तबला तयार होतो. तरी शक्तीतून शक्ती उत्पन्न होते, नाद निर्माण होऊन जातं त्याचं. म्हणून विदित शक्ती आहे. जन्मेजय म्हणाला महाराज, आज माझा अज्ञानाचा नाश करा, माझं अज्ञान गेलं पाहिजे. व्यास म्हणाले, देवीच्या उपासनेशिवाय अज्ञान जात नाही. म्हणून देवीला म्हटलंय, ज्ञानेनाम मपिचेतसाम देवीम भगवती सा बलादात कृशमोह मायाय. आपल्याला सगळ्यामध्ये वाईट काय आहे? तो मोह आहे. त्या मोहरूपी महिषासुराचा तिने वध केला पाहिजे. कृष्णार नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरभूजिते नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व दुःख हरे देवी मंत्रमूर्ते सदा देवी.